5:15 वाजलेले आहेत. मोजून 35 मिनिटांमध्ये पुढची सभा संपवायची आहे. आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असणारे या दुष्काळी भागाचे खऱ्या अर्थाने देव म्हणजेच देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय माजी मंत्री विद्यमान आमदार जानकर साहेब, या ठिकाणी मी सर्वांची व्यासपीठावरची माफी मागतो. दौलत नाना आणि बाकी सगळ्यांची व्यासपीठावरची सगळ्या नेते मंडळींची माफी मागतो. आणि माझ्याकडे वेळ खूप थोडा आहे. आदरणीय महादेव जानकर साहेबांना आणि साहेबांना बोलायचे. साहेब, 5 वर्षापूर्वीचा असाच दिवस, फक्त ठिकाण दुसरीकडे होतं आणि हीच वेळ, अशा शेवटची सभा. आपण आम्हा सर्वांना जे शब्द दिले होते, या तालुक्याच्या हिताच्यासाठी आपण निर्णय घेतले होते आणि आपल्यावर विश्वास ठेवून फलटण तालुक्यामध्ये सर्व सत्तास्थानं एका बाजूला असताना तालुक्याने मला स्वीकारलं, तालुक्याने मला मताधिक्य दिलं. आणि आज 5 वर्षाच्या वचनपूर्तीनंतर आपण आपल्या मार्फत जी वचनं या तालुक्यामध्ये मिळाली, वचन होतं आपलं नीरा देवघरचं काम चालू करू, बारामतीला गेलेलं पाणी वळवू आणि या ठिकाणी रेल्वेचं काम करू. 2च प्रमुख गोष्टीसाठी मागच्या 5 वर्षामधल्या या तालुक्याच्या अपेक्षा होत्या. पण साहेब, आपण दिलं काय? आपण आम्हाला रेल्वे दिली, आपण आम्हाला पालखी महामार्ग दिला, आपण आम्हाला शहरातला रस्ता दिला, आम्हाला फलटण आदरकी मार्ग दिला 300 कोटी रुपयाचा, वारुगडचा रस्ता 300 कोटी रुपयाचा दिला, 50,000 कोटी रुपयाचा ग्रीन कॉरिडॉरचा मार्ग या तालुक्यामधनं जातोय, MIDC नवीन दिली, कोर्ट दिलं, RTO ऑफिस आम्हाला मिळालं. या तालुक्यामध्ये नीरा देवघर वरून भारतातला पहिला जोड कालवा तुम्ही आम्हाला दिला साहेब, आणि त्याचं काम आता संपत आलेलं आहे. पुढच्या महिनाभरामध्ये 57 गावं या तालुक्यामधली, ज्यांना आता 4 महीचा फक्त डोंबलकडी होती, ते आता 8 महीवर आपल्या कृपेमुळे जाणार आहे. आम्ही मागितलं होतं फार थोडं, पण आमची फलटण पुणे रेल्वे चालू व्हावी, फलटण पुणे चालू झाली आणि आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते मागच्या आचारसंहिता चालू व्हायच्या आधी फलटण बारामती रेल्वे पण या ठिकाणी त्याचं भूमिपूजन झालं. आम्ही देव मागतो 1 डोळा आणि आम्हाला 2 डोळे मिळतात. त्या पद्धतीने तालुक्याने आपल्यावर विश्वास ठेवला आणि आपण जे शब्द दिले त्या शब्दाची खरोखर वचन, कागदावर नाही तर खरोखर वचनपूर्ती झाली. नीरा देवघरचं काम आता फलटण तालुक्यामध्ये 20 किलोमीटर पर्यंत आलेलं आहे साहेब. डोंबलगुडीचं काम संपलंय, कोर्ट प्रत्यक्षात चालू झालं, RTO ऑफिस प्रत्यक्षात चालू झालं, MIDCचं हस्तांतर झालं. या तालुक्याला अपेक्षा नव्हती एवढी विकास कामं. या शहरामधला एकही रस्ता राहिला नाही. ज्या शहरामध्ये आपण बसलोय ही छत्रपती शिवाजी महाराजांची सासूरवाडी, या सासूरवाडी मधला माझा एकही रस्ता खराब राहिला नाही. सर्वच्या सर्व रस्ते राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण पूर्ण केले. मी खऱ्या अर्थाने आपल्याला आज मला मानावे तेवढे धन्यवाद आहेत. आणि आपण नेहमी बोलतो की हे करू ते करू, झालं नाही, अमकं झालं नाही, तमकं झालं नाही, या कारणामुळे झालं नाही. 2.5 वर्षामध्ये आपलं सरकार नसताना राहिलेल्या 2.5 वर्षामध्ये वेगाने आपण काय बोललो आणि आपल्याला काय करायला पाहिजे आणि आपण दिलेले शब्द आपण पाळतोय का याची उत्तम जाणीव आपल्याकडे असल्यामुळं मी ज्या वेळेस रात्री अपरात्री आपल्याला त्रास दिला, 12 वाजता त्रास दिला, 10 वाजता त्रास दिला आणि अत्यंत वेगाने हा बॅकलॉग भरून काढून प्रत्यक्ष कामं चालू झाली. त्याचं निश्चितपणे त्याचं फळ आपल्याला या लोकसभा मतदानाला भारतीय जनता पार्टीला आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. ही तालुक्यातली जनता आमची आपण पाळलेले शब्द पूर्ण झाल्यामुळं निश्चितपणे आमची जनता कृतज्ञ नाही आणि ही आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना मला माहिती आहे की या तालुक्यातली जनता 10-15% सुद्धा मतदान इतर पक्षाच्या लोकांना करणार नाही. विकासाचा उत्तम वेग, उत्तम उदाहरण हे वेगाने वाढणारा फलटण हे आपल्याला साहेब येणाऱ्या काळामध्ये दिसेल.
मी कालच व्यापारी मित्रांच्या इथं बसलो होतो, त्यांना मी सांगितलं की फलटणमधून बाणगंगा नदी वाहते, त्याच्यामध्ये सगळी गटारं सोडण्यात आलेली आहेत. आमचं आता भविष्यातलं उद्दिष्ट असं आहे की ते गटारं थांबवायची आणि नीरा देवघर मधून आपल्याला 4 TMC पाणी जे मिळाले ते अतिरिक्त पाणी बाणगंगा धरणामध्ये घेऊन बाणगंगा धरणातून ही फलटणची बाणगंगा वाहती करायची. मी साहेब लंडनला जाऊन आलो, थेम्स पाहिली, गुजरातची तापी पाहिली. जगामधल्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठामध्ये असे जवळपास 50-60 देशामध्ये माझ्या वेगवेगळ्या कामानिमित्त माझ्या व्हिजिट झाल्या. पण शहराची एखादा प्लॅन सिटी असतो, कसं आपल्या भारतामध्ये चंदीगड आहे, मलेशियामध्ये पुत्रजय आहे, फ्लोरेन्स आहे, या सर्व शहराची रचना बघितल्यानंतर या शहराची सुद्धा रचना साहेब भौगोलिक पद्धतीने केली. गटराचं पाणी कुठं गेलं पाहिजे, लोकांना आरोग्याला मिळणारं शहराला पाणी कसं मिळालं पाहिजे, कुठं अग्निशामक दल पाहिजे, पोलीस स्टेशनचा कंट्रोल कसा पाहिजे, CCTVचा कंट्रोल कसा पाहिजे. तुमचा प्रजन्यमान असल्यानंतर काय होतं, उत्तरायण आल्यानंतर झाडं कुठं लावली पाहिजे, दक्षिणायन असल्यानंतर त्याचे फायदे कसे होणार आहे, दुर्गंधीचा वास फिल्टर स्टेशन कुठं केली पाहिजे, दुर्गंधीचा वास शहरामध्ये नाही आला पाहिजे, STP कुठं असला पाहिजे, ETP कुठं असला पाहिजे, फिल्ट्रेशन प्लांट कसे असले पाहिजेत, भौगोलिक गटाराची रचना कशी असली पाहिजे, इतंभूत या शहराचा या तालुक्याचा नकाशा कंट्रोल पद्धतीने येणारा पावसाचा थेंब कुठं अडवला पाहिजे आणि त्याचा वापर कसा केला पाहिजे, या संपूर्ण शहराचा मॉडेल प्लॅन साहेब आपण तयार करून घेतलेला आहे. माझी इच्छा आहे की फलटणला आम्हाला कुणाला 100 शेजारचं शहर बघायला जायची गरज नाही, पण या महाराष्ट्रातलं सर्वात सुंदर शहर या फलटणमध्ये आपण आता ॲक्वेरियम मंजूर केले, तारांगण मंजूर केले. लहान मुलांना, आई वडिलांना, बाबा आजी आजोबांना घेऊन जायला तालुक्यातल्या लोकांना जागा नाही, या शहरामध्ये येऊन त्यांना आजी आजोबांना दाखवण्यासाठी तारांगण मंजूर केले, सिटी हॉस्पिटल मंजूर केलंय, महिलांसाठी जिम मंजूर केली आहे. मी अधिक वाचत बसलो तर बहुतेक 5-6 वाजतील आणि आचारसंहिता संपेल. मी एवढंच सांगतो साहेब, मी इथं कुणाला हरवण्यासाठी नाही, कुणाला जिरवण्यासाठी नाही, या तालुक्यामधल्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय आणि आंधळा विश्वास ठेवलाय की हा पोरगा करून दाखवणार आहे. आणि सत्तेच्या पलीकडे जाऊन शेजारी आमच्या इथून 7 किलोमीटर पलीकडे जाऊन बारामती आहे, त्या बारामतीकरांना सुद्धा बाजूला ठेवून आणि ज्ञात अज्ञातपणे फलटणचे आमचे तिन्ही भाऊ माझ्या विरोधामध्ये काम करतायत. त्यांनी काम करण्यामध्ये मला दुःख नाही. मला दुःख एवढं आहे की फलटण तालुक्याच्या विकासाचा आपण ही प्रत्येक ठिकाणी संकल्प करून प्रत्यक्षात फलटण शहराची नवीन मांडणी करतोय. येणाऱ्या 100 वर्षाचं शहर कसं असावं आणि मी दाखवू शकतो, महाराष्ट्राला नाही देशाला दाखवू शकतो की आदर्श मॉडेल सिटी कशी असावी, प्लॅन सिटी कशी असावी, भविष्यातलं ज्या ग्रामीण भागामधली शहरात मुलं शिकायला येणार आहेत त्यांच्या आईबापांसाठी मानणारी घरं कशी असावी हे मी दाखवू शकतो. काही लोक माझं अस्तित्व पुसण्यासाठी रोज प्रयत्न करतात. अरे बास, प्रेम कळलं, मला बोलून दे. शहराचा लोकांच्या माझं अस्तित्व पुसायचा प्रयत्न करतायत. माझं अस्तित्व पुसल्याने शहराचा विकास थांबणार आहे. जी कामं आज आपण मंजूर करून आणली ते पाणी थांबणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी येणार आहेत. बाणगंगा धरणाचा जो स्वप्न आपण बघितले, बाणगंगा प्रभावी करण्याचं ते स्वप्न थांबणार आहे. या शहरामध्ये मॉडेल इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज सारख्या संस्था या ठिकाणी आणण्याचं स्वप्न थांबणार आहे. मलाही माहिती आहे की कोण कुठं कायमस्वरूपी नाही, पण स्मशानभूमीमध्ये, या फलटणच्या स्मशानभूमीमध्ये मला नेताना स्मशानभूमीची राख कुठं उडू नये, चांगली स्मशानभूमी असावी. मरण्यापूर्वी, आपण मृत्यूपूर्वीच्या जाण्यापूर्वी ज्या शहरामध्ये माझी कर्मभूमी आहे, ज्या शहरात माझी जन्मभूमी आहे, या जन्मभूमीचं दायित्व मला फेडण्याची संधी मला फलटण शहराने द्यावी. आपण कोण कुठल्या पक्षाचा आहे, कोण कुणासाठी प्रचार करतंय, कोण कुणाचा भीतीसाठी प्रचार करतंय, पण आपण सगळ्यांनी येऊन तालुक्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. मी तुम्हाला शब्द देतो की मी कुणाचा राग आणि लोभ काढणारा विषय मी कधी माझ्याकडून होणार नाही. शहरामध्ये कुणाच्यावर अन्याय करण्याची भूमिका माझ्यावर होणार नाही. 5 वर्षामध्ये असा कुठलाही प्रयत्न माझा राष्ट्रवादी काँग्रेसचे या ठिकाणी अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी बऱ्याच लोकांनी प्रवेश केलेला आहे. आज अनेक लोक व्यासपीठावर बसले असतील. मी जर चुकीच्या पद्धतीने लोकांना वागणूक दिली असती तर ही जनता पाठीमागे नसती आणि येणारा निकाल पाठीमागे नसता. सर्वसामान्य लोकांच्या, गोरगरिबांच्या मुलासाठी नाईकबोमवाडीची MIDC उभी करायची, तिथं औद्योगिक जाळं करायचं आणि इंडस्ट्रियल पोटेन्शियल असणारं एक शहर
औद्योगिक शहर, ऐतिहासिक वारसा असणारं शहर पुन्हा नव्याने उभं करायला मी निघालोय, पुनश्च हरिओम करायला निघालोय. आणि महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये अशा प्रकारचा चांगला तालुका, दळणवळणाच्या साधनाने संपन्न असणारा तालुका, रेल्वे, एअरपोर्ट, विमानतळ, हेलिपॅड्स, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टींनी युक्त असणारा माझा फलटण हा मतदारसंघ या देशाच्या पटलावर मी करायला निघालोय. मला या व्यासपीठावर सगळ्यांनी मला साथ दिली आहे. तुम्ही मला सगळ्यांना तुम्हाला विचारायचं की आपल्याला मला जिंकवण्यासाठी नव्हे तर फलटण तालुका भवितव्यामध्ये महाराष्ट्रामध्ये टॉपमोस्ट तालुका करण्यासाठी मला तुम्ही साथ देणार आहे का? फलटण तालुका सोडून ज्या मान, खटाव असेल, सांगोला असेल, माळशिरस असेल, करमाळा, माढा असेल, या सर्व दुष्काळी तालुक्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे. आणि त्या विश्वासाचं प्रतीक म्हणून मी आज एकाही गावामध्ये मतदान मागायला आलोय. मी ज्यावेळेस मी ठरवलं होतं फॉर्म भरताना मी एकाही गावामध्ये मत मागायला येणार नाही. मी तुमच्याकडे मत मागायला आलो नाही. मी निर्धास्त राहू ना. मी एकाही शहरामध्ये, आज माझी पहिली आणि शेवटची सभा आहे साहेब, मी कुठेही मत मागायला गेलो नाही. मला खात्री आहे माझ्या शहरातला, माझ्या तालुक्यातला माझा प्रत्येक भाऊ या तालुक्याकडे खासदारकी आणण्यासाठी लढणार आहे. 23 वर्ष माझ्या वडील खासदार होऊन खंड पडून या तालुक्याचं झालेलं नुकसान त्यांनी पाहिलंय. विकासाची आडलेली रेल्वे पाहिली, विकासाचं आडलेलं नीरा देवघरचं पाणी लोणंदच्या माथ्यापाशी आणलं पाहिजे. त्यांचा हा पोरगा 24 तास काम करताना त्यांनी पाहिलाय. मला विश्वास आहे म्हणून मी कुठल्याही गावामध्ये मत मागायला गेलो नाही. साहेब, मी आपल्याला या ठिकाणी मी आश्वस्त करतो, या तालुक्यातली जनता या माढा मतदारसंघाच्या संपूर्ण विकासासाठी आणि संपूर्ण दुष्काळी भागाच्या विकासासाठी एकमुखी, एका ताकदीने, एका शक्तीने गट तट सोडून आपल्याला उभा राहणार आहे एवढाच शब्द मी या ठिकाणी देतो. आणि जे लोक माझ्या विरोधामध्ये प्रचार करतायत, ज्या लोकांना साहेबांना शब्द देऊन, साहेबांचे फायदे घेऊन 200, 150 कोटी रुपये मंजूर करून जी लोक चुकीच्या पद्धतीने काम करतायत, चुकीचा प्रसार करतायत, मला गाडण्याचा, मला संपवण्याचा प्रयत्न करतायत, मी संपून या तालुक्याचा विकास संपणार आहे. मला त्यांनाही सांगायचंय, मला संपून तुमचा फायदा नाही, तुमचा तोटा आहे. तुमच्याही भविष्यातल्या पिढीसाठीचं काम हा रणजित निंबाळकर उभा करायला निघालाय. तुम्ही चुकीच्या मार्गाला जाऊ नये अशी माझी तुम्हालाही विनंती आहे. मी 2 शब्द आवर्ते घेतो आणि 5 मिनिटांमध्ये काही राहिलेले प्रवेश या ठिकाणी घ्यायचे आहेत, तर प्रवेश घेण्याची विनंती मी सर्वांना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला एवढंच सांगायचंय, वसना तालुका, वसना नावाची स्कीम आमची उत्तर कोरेगावमध्ये, त्याला 0.52 TMC नव्याने फेररचनेमध्ये पाणी मंजूर झालेलं आहे. त्याच्या छोट्या मोठ्या दुरुस्तीसाठी साहेब वसनाचं नवीन टेंडर काढणं गरजेचं आहे. फलटण विधानसभा मतदारसंघाला लागून असणारा उत्तर कोरेगाव तालुका, तिथून राष्ट्रवादीचे नेते असणारे आमचे मंगेश धुमाळ असतील, बाळासाहेब सोळसकर हे सुद्धा व्यासपीठावर असतील, आलेत ते आणि प्रामाणिकपणे साहेब आपल्याला साथ देणार आहे. आपल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या लोकांची सुद्धा ती वसना स्कीम चालू आहोत. नव्या फेरनियोजनामध्ये त्यांना पाणी मिळालेले पोचवायचं काम फक्त आपण करावं एवढी मी विनंती आपल्याला करतो. आणि लाड साहेबांचं या ठिकाणी मी आभार मानतो की एक प्रत्येक खासदार म्हणून या ठिकाणी ते गेले 4 दिवस काम करतायत. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यानंतर सन्माननीय खासदार निंबाळकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काही प्रवेश सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये इथं होत आहे. सुरुवातीला गलाई बांधवाचे प्रमुख असणारे कळेडोन खटाव इथून शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश करतायत. सुरेश शेठ शिंदे आणि सयाजी पाटील यांना मी मंचावरती आमंत्रित करतेय. गलाई बांधवाचे प्रमुख असणारे कलेडोन खटाव इथून शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश करतायत. सुरेश शेठ शिंदे आणि सयाजी पाटील यानंतर आमंत्रित करते गोखळी गावचे माजी उपसरपंच, अष्टविनायक उद्योग समूहाचे प्रमुख पैलवान नवनाथ गोपीनाथ गावडे पाटील यांचाही पक्ष प्रवेश होतोय. भाजपा परिवारामध्ये जोरदार टाळ्यांनी आपण या सगळ्या मान्यवरांचं स्वागत करूया. यानंतर ग्रामपंचायत पिंपरी, तालुका माळशिरस ग्रामपंचायत सदस्य गणेश गेंडसर, शिवाजी करपे, शशिकांतजी करपे आणि राजकुमारजी करचे या सगळ्यांचाच पक्ष प्रवेश इथं होतोय. माळशिरस ग्रामपंचायत सदस्य गणेश गेंडसर, शिवाजी करचे, शशिकांत करचे सर, राजकुमार करचे सर यांचाही सन्मानित होतोय. याचबरोबर माचुळला जोडलेल्या भागाव घोडातून फलटणला या ठिकाणी ज्यांनी योगदान दिलेलं आहे असे श्री मदन वसंतराव माने देशमुख, श्री स्वप्नील संपतराव माने देशमुख, माळशिरस वेळापूर भागातून हे सगळे प्रवेश
या ठिकाणी सदस्य करतायत. ओंकार दत्तात्रय आडत, ओंकार संजय खराडे, वैभव गोपाळ शिंदे, काळे अभिजित विष्णू, नितीन भाकरे, दिलीप जाधव आणि विजय बनसोडे या सगळ्यांचा पक्ष प्रवेश इथं संपन्न होतोय. यानंतर लहुजी शक्ती सेना कैलास दादा खंदारे यांचाही भारतीय जनता पार्टीमध्ये इथं प्रवेश होतोय. मी त्यांचंही भाजपा परिवारामध्ये सन्मानपूर्वक स्वागत करते. याचबरोबर ग्रामपंचायत आरडगाव सरपंच रवींद्र बापूराव शिर्के यांचाही भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये इथं प्रवेश होतोय. यानंतर आमंत्रित करते ग्रामपंचायत आरडगावचे सरपंच रवींद्र बाबूराव शिर्के यांचाही पक्ष प्रवेश इथं संपन्न होतोय. त्यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य मठाची वाडी श्री प्रवीण भारत कदम यांच्यासह त्यांचे शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश इथं संपन्न होतोय. याचबरोबर या निमित्तानं फलटण तालुका होलार समाज संघटनेचे खासदार रणजितसिंहजी नाईक निंबाळकर यांना जाहीर पाठिंबा. भाजपामध्ये प्रवेश करतायत विनायक लालासाहेब चव्हाण, माजी उपसरपंच सस्तेवाडी. दूध उत्पादकांचे 5 रुपये अनुदानाच्या माध्यमातून या प्रसंगी सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना निवेदन देत आहेत. सन्माननीय विलास नामदेव नलवडे, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचंही स्वागत भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी करूयात. याचबरोबर माळशिरस तालुका पिंपरी गावचे उपसरपंच आणि सदस्य आणि या ठिकाणी पक्ष प्रवेश संपलेले आहेत. या ठिकाणी पक्ष प्रवेश संपलेले आहेत. यानंतर मान्यवरांचं मनोगत आपण इथं ऐकणार आहोत. मी विनंती करते रासपचा ढाड्या वाघ या सभेला संबोधित करतायत सन्माननीय श्री जानकर साहेब. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं इथे स्वागत करूयात. आणि मंचाच्या समोर उभे असलेले लक्ष्मण सोलवलकर यांचा प्रवेश. लक्ष्मण सोलवलकर रासपचे नेते सन्माननीय श्री जानकर साहेब यांना मी इथं आमंत्रित करते आणि जानकर साहेबांना मी विनंती करते या प्रसंगी कृपया आपण या सभेला संबोधित करावं, आपलं मनोगत व्यक्त करावं. मंचाच्या समोर उभे असलेल्यांना विनंती आहे, पक्षप्रवेश संपलेला आहे, आपण कृपया आपल्या जागेवरती स्थानापन्न व्हावं आणि सहकार्य करावं. यानंतर या महाविजय संकल्प सभेला संबोधित करतायत सन्माननीय श्री जानकर साहेब. छत्रपती शिवाजी राजे, महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, स्वामी विवेकानंद, संत ज्ञानेश्वर, संत सावता महाराज यांना वंदन करून आज महाविजयी मेळाव्याच्या व्यासपीठावर विराजमान असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, या माढा लोकसभेचे भावी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, या माढा मतदारसंघाचे समन्वयक प्रसादजी लाड, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई आणि रासपा आणि महायुतीचे सर्व घटक दलाचे नेते आणि मंडळी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, बांधवांनो, जास्त वेळ नाहीये, 10 मिनिटात देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील बोलायचं आहे. मी आपल्याला नम्र आवाहन करीन की या देशामध्ये सत्ता एनडीएची येणार आहे. या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब बनणार आहेत आणि आपल्या भागाचं दुष्काळाचं जर हिरवा शालू चढवायचा असेल तर दिल्लीची सत्ता आपल्या ताब्यात पाहिजे आणि या भागाचा खासदार देखील आपला पाहिजे. या राज्याचा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील आपलेच पाहिजेत. म्हणून माझी आपल्याला फलटण मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की आपण विकासाला मतदान केलं पाहिजे. आजपर्यंत आम्हाला दुष्काळी भागात ठेवण्याचं पाप कुणी केलं? आम्हा मंडळींना सिंचनाचा प्रश्न का दिला नाही? रेल्वेचा प्रश्न का सुटला नाही? ह्याचा विचार आपण मंडळींनी करावा. ज्यांनी शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतलं त्यांनी दुष्काळग्रस्त जनता ठेवण्याचं पाप देखील ह्याच लोकांनी केलेलं आहे. ते जर बदलायचं असेल तर आपल्याला आपला खासदार देखील आपला निवडून दिला पाहिजे आणि दिल्लीची सत्ता आपल्या ताब्यात पाहिजे, राज्याची सत्ता आपल्या ताब्यात पाहिजे. बांधवांनो, मीही सातारा जिल्ह्यातलाच आहे. मला महायुतीनं घटक दल म्हणून परभणीची लोकसभा दिली. त्यात आदरणीय मोदी साहेब असतील, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांचा उपकार आहे. मी फलटणकरांना सांगू इच्छितोय
मी निवडून आलोय, खासदार झालोय बांधवानं, लक्षात ठेवा. त्यात सिंहाचा वाटा ह्या वाघांचा आहे. आज मी बी माळा मतदारसंघातला आहे, रणजित दादा बी आहे. आणि तुम्हाला माहित असेल मेहता साहेब, या देशाच्या प्रधानमंत्रीनं तुमच्या तालुक्यातल्या पोरला काय म्हणलंय? माझा धाकटा भाव आहे महादेव जानकर, हे नरेंद्र मोदीनं बोललेलं आहे. जर धाकटा थोरला भाव देशाचा प्रधानमंत्री असाल आणि महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री हा भाव असाल, तर महादेव जानकर ह्या चाव्या घेऊन तुमच्या सिंचनाचा प्रश्न, रेल्वेचा प्रश्न, एअरपोर्टचा प्रश्न सोडवायला कमी पडून देणार नाही, हे वचन देतोय तुम्हाला बांधवांनो. मी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, ज्यांच्यावर आम्ही हजारो वर्ष सातारा जिल्ह्यानं प्रेम केलं त्यांनी आम्हाला पाणी दिलं नाही, नुसती आशा दाखवली. परंतु मनोहर जोशीला जन्म घ्यावा लागला, गोपीनाथ मुंडेला जन्म घ्यावा लागला, नितीन गडकरीला जन्म घ्यावा लागला आणि कृष्णा खोरेची निर्मिती ह्या माणसांनी तिघांनी केली बांधवांनो. आणि त्याच्यावर शिखर चढवायचं काम ह्या देवेंद्र फडणवीसनं केलंय बांधवांनो. देवेंद्र फडणवीस त्यांना हिनवलं जात होतं, ह्यांना शेतीतलं काय कळतं. पण शेती दुष्काळाची काया, विदर्भ मराठवाड्याचा प्रश्न मांडता मांडता देवेंद्र फडणवीसनं दुष्काळी भागात देखील व्यथा मानलेला आहे. अरे मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, फलटण मधलं गाव आणि कुठलं माहित नाही असं नाही, पण फलटणकरांना सांगू इच्छितो ही संधी आलेली आहे. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, मी कुणावर टीका आणि टिप्पणी करणार नाही. पण तुमच्या गावातलं पोरग खासदार होत आहे, सातारा जिल्ह्यातली 2 पोरं खासदार होतात, दिल्लीमध्ये जातात. आम्हाला शेवटी आमच्या भागाचं लक्ष करण्यासाठी लक्ष घालावं लागणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेबाला माझी विनंती आहे, इथं मला रेल्वेची बॅगेजची फॅक्टरी पाहिजे. रेल्वे तयार करायची, वंदे भारत ट्रेन करण्याची. आमची माणसं जी मुंबईला जगायला जातात ते आम्हाला बंद करायचं आहे. MIDC स्टार MIDCचा प्रश्न असेल तो सोडवण्यासाठी आम्हाला दिल्लीची चावी पाहिजे, राज्याची चावी पाहिजे. आणि हे कोण करू शकतं? नुसतं शाहू फुले आंबेडकर दीनदलिताचा कळवळ आणणारा नेता नको आहे, तर प्रत्यक्षात लोकांचा विकास करणारा माणूस पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला मी सलाम करतो. महायुतीतनं तुम्ही 7 लोकांना ओबीसीला तिकीट दिलं. महाविकास आघाडीला माझा सवाल आहे, किती ओबीसीच्या पोरला खासदार केलं? तुम्ही नाही केलं. तुम्ही पोरगी, पुतण्या, मुलगा आणि मेहुणा ह्यातच अडकलाय तुम्ही, ह्यातच अडकलाय तुम्ही. मी एक फकीर आहे म्हणून सांगतोय तुम्हाला बांधवांनो, आम्ही जे करो ते तुमच्यासाठी करो, देशासाठी करो, जनतेसाठी करो, स्वतःच्या पोरीसाठी पोरासाठी करणार नाही. ही अवस्था आहे आमची. बाजू फकीराला काय लागतं? फक्त प्रेम द्या. तुम्ही सरकार बांधण्यासाठी मदत करा, तुम्हाला काही कमी पडून देणार नाही. एअरपोर्ट इथं फडणवीस साहेब आमचं एअरपोर्ट आहे, पण एअरपोर्टचं प्लॉटिंग होत चाललेलं आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, मला विमानतळ बी पाहिजे, विमानतळ बी पाहिजे. विमानतळची जागा आहे इथं. रेल्वे झाली, विमानतळ झालं, आपल्या भागाची प्रगती होईल. पाणी झालं, पाण्याची प्रगती होईल. धरणं आमच्याला, धरणं उशाला आणि कोरड घशाला, ही आमची अवस्था आहे. ही कुणी केली याचा प्रश्न तुम्ही विचारा बांधवांनो. पण माझे हात जोडून विनंती आहे, वी वॉन्ट डेव्हलप द माडा पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी. MIDC स्टार MIDC पाहिजे आम्हाला. सिंचनाचा प्रश्न असेल, इरिगेशनचा प्रश्न असेल, रेल्वेचा प्रश्न असेल. रेल्वे झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्याची टोमॅटो, द्राक्षे आम्ही फॉरेनला विकू शकतो. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, संधी द्या तुम्ही. आज साताऱ्यातली 2 पोरं खासदार होतात, उदयनराजे बी खासदार होत आहेत. एका जिल्ह्यातले 3 खासदार होतात, 3 खासदार. मोदी साहेबांना आम्ही हात धरू शकतो, देवेंद्र फडणवीसचा हात धरू शकतो आणि सांगू शकतो, मला नको आहे, मला शाळा करायची नाही, कॉलेज नाही करायचं, साखर कारखाना करायचं नाही, तर माझ्या भागाचा विकास करायचा आहे आणि मला पैसा पाहिजे. ही कोणच नाही म्हणणार नाहीत बांधवा. एकनाथ शिंदे असेल, देवेंद्र फडणवीस असेल किंवा अजितदादा असेल, मोदी साहेबांना आम्ही विनंती करू शकतो. म्हणून माझे हात जोडून विनंती आहे, एवढ्या बरीचचा खासदार तुम्ही आम्हाला द्यायचा प्रयत्न करा. आपल्यावरून मोदीचं सरकार राहत नाही. देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचं सरकार बनलंय नॉर्थ इंडियातून त्यांचं बनलंय. पण ज्यावेळेस आम्हाला उंच मानेने तोंड जाऊन दिल्लीला जाता येईल तेव्हा म्हणता येईल, मोदी साहेब माझ्या मतदारसंघातून आम्ही खासदार 2-4 आलोय, आम्हाला हे पाहिजे, आम्हाला खाली मान घालायला लावू नका. हीच फलटणकरांना विनंती करण्यासाठी आलोय बाबा. खाली मान घालू नका.
छत्रपती शिवाजीराजांची सासरवाडी आहे, इतिहासाचं शेर आहे. फलटणकरांना माझी काय चुकलं असेल, रणजितचं चुकलं असेल, माझं चुकलं असेल, मी तुमची जाहीर माफी मागेन, जाहीर माफी मागेन. चुकलं असेल आमच्याकडून पण आम्हाला माफ करा. आणि विकासाची गंगा, हे इलेक्शन नगरपालिकेचं नाही, हे इलेक्शन जिल्हा परिषदचं नाही, हे इलेक्शन विधानसभेचं नाही, हे इलेक्शन पार्लमेंटचं आहे, देशाच्या हिताचं आहे. देशासाठी तुम्हाला हे मतदान करावं लागणार आहे. अरे बांधवांनो, माझं तुम्हाला म्हणणं आहे, पाकिस्तानने एकदा बी हल्ला केला नाही सरकार आल्या मोदी झाल्यापासून. का तर त्यांच्यात घुसून स्ट्राईक करण्याचा रेट आमच्या पंतप्रधानाचा आहे, आमच्यात हिंमत झाली नाही. म्हणून माझी विनंती आहे, सातारा जिल्हा सैनिकांचा जिल्हा आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, डिफेन्सचं मला एखादी फॅक्टरी सुद्धा मला सातारा जिल्ह्यात पाहिजे. डिफेन्सचं इन्स्ट्रुमेंट तयार करणारी इंडस्ट्री देखील पाहिजे आणि मला माहित आहे मिळाल. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आपण रणजित नाईक निंबाळकरांचं कमळ चिन्ह आहे, त्या कमळाच्या चिन्हावर बटन दाबून विकासाला संधी द्यावी. अरे ओबीसीची भाषा करणाऱ्या लोकांनी संविधानात तरतूद केली नव्हती. ओबीसीची तरतूद करण्याचं काम नरेंद्र मोदीने केलं आहे. एससी कमिशनला तरतूद होती, एसटीला होती, पण ओबीसीला तरतूद नव्हती. तेव्हा फडणवीस साहेब, मी एनडीएच्या मीटिंग मध्ये मोदी साहेबांना विनंती केली, त्यावेळेस ओबीसी समाजाला संविधानिक दर्जा मिळाला. तमाम ओबीसी समाजाला माझी विनंती आहे, हे सरकार आपलं आहे, आपल्या हिताचं आहे. दलित बांधवांना माझी विनंती आहे की घटनाबद्ध बिलकुल नाही. अरे या देशाचे प्रधानमंत्रीच मागासवर्गीय आहे, आम्ही मागासवर्गीय आहे, कोण देखील हात लावू शकत नाही. अशा भूलथापाला बळी पडू नका आणि विकासाला मतदान करून रणजित नाईक निंबाळकरांच्या कमळाला बटन दाबून विजय करा, हीच विनंती करतो आपल्या जागे येतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सन्मान्य महादेवजी जानकर साहेब. अकेला देवेंद्र क्या करेगा म्हणणाऱ्यांना अकेला देवेंद्र ही तुमची जागा दाखवणार. अब की बार 400 पार मनात महाराष्ट्राचा झेंडा अटके पार नेणारं कुशल नेतृत्व या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बोलतात. एकदा हात वरती, जोरदार टाळी आदरणीय फडणवीस साहेबांसाठी. भारत माता की, भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. येळकोट येळकोट, येळकोट येळकोट. जय भवानी, जय भवानी. जय श्रीराम, जय श्रीराम. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. खऱ्या अर्थानं महाराणी सईबाई यांच्या चरणी नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे जबरेश्वर महादेव आणि चक्रपाणी प्रभू यांना देखील या ठिकाणी कोटी कोटी नमन करतो. आजच्या आपल्या या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले तुमच्या आशीर्वादाने म्हाळा मतदारसंघातनं पुन्हा एकदा खासदार म्हणून जे निवडून जाणार आहेत आणि ज्यांचा उल्लेख पाणीदार खासदार म्हणून मी करतो, असे पाणीदार खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढून उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्याने आपलं काम उभं केलं आणि या जिल्ह्याला दुसरे खासदार पण मराठवाड्यातनं जे मिळणार आहेत ते आमचे महादेवराव जानकरजी, प्रसाद लाडजी, दिलीपराव येळगावकरजी, राम निंबाळकरजी, दौलतनाना शितोळेजी, सारंग अभंगजी, शिवरूपराजे खेडकर, प्रल्हादराव साळुंके पाटील, विक्रमप्पा भोसले, बाळासाहेब सोळसकर, शरीयताई पाटील, चंद्रकांत जाधव, अजय माळवे, शमशेरदादा निंबाळकर, सुधीर अहिवळे, खर्डेराव सरक, रणजितजी भोसले, बजरंगजी गावडे, अनुपजी शहा, अभिजित नाईक निंबाळकर,
सुशांत निंबाळकर, महादेव पोकळे, अमित चव्हाण, श्रीमती उषाताई राऊत, अमोल सास्ते, मच्छिंद्र सक्टे, मधुकर काकडे, विराज खराडे, झाकीर मणेर, रियाजुद्दीन इनामदार, अमोल खराडे, संजय सोडमाशे, विजयाताई कदम, मंचावरील सर्व मान्यवर. कोणाचं नाव राहिलं असेल तर नाव लिहून देणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे. उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, जिथपर्यंत माझी नजर जाते आहे मला लोक दिसत आहेत. फलटण मध्ये मत मागायला मला का बोलवलं? रणजित दादा, फलटणकरांनी निर्णय केलेलाच आहे. यावेळी माळा मतदारसंघ तो तुमच्या पाठीशी आहेच, पण हिमालयासारखा फलटण मतदारसंघ तुमच्या पाठीशी यावेळी उभा आहे. थोडं स्पष्टच बोलतो, मला अधिक आनंद झाला असता जर रामराजे नाईक निंबाळकरांनीही उचित निर्णय घेतला असता. काही विषय अस्मितेचे असतात, काही विषय विकासाचे असतात, काही विषय जनतेचे असतात. अस्मितेच्या विरोधात, विकासाच्या विरोधात, जनतेच्या विरोधात निर्णय घेतला तर जनता आपल्याला कधीच लक्षात ठेवत नाही. आणि आता ही निवडणूक नेत्यांच्या हातात राहिलेली नाही, ही जनतेने हातात घेतलेली आहे. त्यामुळे आता कुठल्याही नेत्याने कितीही प्रयत्न केला तरी फलटण मध्ये कमळ उगवणार आणि रेकॉर्ड मताने कमळ उगवणार आणि पुन्हा एकदा रणजित दादाच्या मागे सर्व लोक उभे राहणार. फलटणकरांनो, तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगतो. तुम्हाला वाटत असेल की ही लढाई रणजित दादा विरुद्ध धैर्यशील मोहिते आहे, पण या लढाईच्या पाठीमागचं जर तुम्ही गणित समजून घेतलं तर एक वेगळं गणित आहे. माढा मतदारसंघामध्ये यापूर्वी ज्यावेळी देशाचे नेते माननीय पवार साहेब हे उभे राहिले, त्यावेळी पवार साहेबांनी सांगितलं, मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून सांगतो की या माढा तालुक्याचे सगळे पाण्याचे प्रश्न, माढ्यात मतदारसंघाचे सगळे पाण्याचे प्रश्न मी सोडवीन. 5 वर्ष त्या ठिकाणी पवार साहेब माढ्याचे खासदार होते, देशाचे मंत्री होते, महाराष्ट्रातही त्यांचं सरकार होतं, त्यांच्याच लोकांकडे खाती होती, पण पाण्याचा एक थेंबही या ठिकाणी ते देऊ शकले नाहीत. याचं कारण होतं, हे पाणी या माढा मतदारसंघामध्ये जे यायला हवं होतं, जे हक्काचं पाणी होतं, ते पाणी जर तुम्हाला दिलं तर कुठेतरी तुमचं हक्काचं पळवलेलं पाणी हे तुमच्याकडे पोचल्यानंतर तुम्हाला हे समजलं असतं की इतके वर्ष पाणी कुठे मुरलं, ते कोणी नेलं, आणि म्हणून त्या 5 वर्षात तुम्हाला काही मिळालं नाही. मग 5 वर्ष विजयदादांचे गेले, त्याही 5 वर्षात तुम्हाला पाण्याचा थेंब मिळाला नाही. केवळ या ठिकाणी योजनांची घोषणा व्हायची आणि मग तुम्ही रणजित सिंग नाईक निंबाळकर नावाच्या तरुणाला निवडून दिलं आणि 5च वर्षामध्ये या पठ्ठ्यानं तुमचं चोरीला गेलेलं पाणी हे तुम्हाला परत आणून दिलं. ज्या दिवशी या पठ्ठ्यानं पाणी परत आणलं त्याच दिवशी देशाच्या नेत्याने ठरवलं याचा कार्यक्रम करायचा. त्याच दिवशी ठरवलं याचा कार्यक्रम करायचा आणि मग गेले अनेक दिवस सर्व प्रकारचे प्रयत्न हे रणजित सिंग नाईक निंबाळकरांचा कार्यक्रम करण्याचे त्यांनी ठरवले, ते प्रयत्न चालले आहेत.
पण असं हिंदीमध्ये म्हणतात, जाको राखे साया मार सके ना कोय. आणि इथे साई म्हणजे ईश्वर कोण आहे? तुम्ही सगळे लोक ईश्वर रूपी आहे. तुम्ही रणजित दादाच्या मागे आहे. देशाचे नेते हो का परदेशाचे नेते हो, रणजित दादाचं काही वाकडं होणार नाही. आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे, रणजित दादांनी संकुचित विचार ठेवला नाही. आज समोरचे उमेदवार काय म्हणतात? मी माळशिरसचा नेता आहे, माळशिरस माझ्या पाठीशी आहे, अकलूज माझ्या पाठीशी आहे, मी त्याच्या भरोश्यावर निवडणूक लढतोय. पण गेल्या 5 वर्षामध्ये रणजित दादांनी जेवढं प्रेम फलटणवर केलं, तेवढंच मानखटावर केलं, आणि तेवढंच माळशिरसवर केलं, तेवढंच सांगोल्यावर केलं. प्रत्येकावर त्यांनी प्रेम केलं. पण आता खरी वेळ ही फलटणकरांची आहे. जर कोणी तुमच्या अस्मितेला या ठिकाणी आव्हान देत असेल तर फलटणकरांनो, 60-65% नाही, 75% नाही, 90% मतं फलटणची त्या रणजित सिंग नाईक निंबाळकरला मिळाली पाहिजे. तो तर पाणीदार झाला, पण तुमच्यात किती पाणी आहे हे मतपेटीत मी पाहणार आहे. पाहू ना, आहे ना, दाखवणार, ताकद दाखवणार. मग मला विश्वास आहे फलटणकर एकदा पाठीशी उभे राहिले. अरे 1 लाख प्लस नुसतं म्हणून चालत नाही, घरोघरी जावं लागतं, लोकांना त्या ठिकाणी आणावं लागतं, लोकांना सांगावं लागतं. तुम्ही बघा, नीरा देवधर आणि धोम बलकवडीचं काम झाल्यानंतर एक गाव दुष्काळी उरणार नाही. अख्खा दुष्काळ. म्हणजे कधी कधी हे देखील आश्चर्य मानलं पाहिजे की मोदी सरकार यायच्या आधी जानकर साहेब, सातारा जिल्ह्यातला दुष्काळ दूर होऊ शकतो असं कोणाला वाटलंच नव्हतं. कितीतरी पुस्तकं लिहिली गेली या जिल्ह्यातल्या दुष्काळी भागावर, तिथल्या लोकांच्या अस्तित्वावर, कसं त्यांना बाहेर जाऊन काम करावं लागतं याच्यावर. कधी हा विचारच झाला नाही की हे दूर करता येऊ शकतं. पण मला आनंद वाटतो, मोदीजींचं सरकार आलं महाराष्ट्रात, आम्हाला संधी त्या ठिकाणी मिळाली, आणि आज आपण पाहू शकतो एक एक करत या सातारा जिल्ह्यातला दुष्काळ हा मी भूतकाळ करतोय, आणि येणाऱ्या पिढ्यांना सातारा जिल्ह्यामध्ये दुष्काळ काय असतो हे समजणार देखील नाही. अशा प्रकारे हा जिल्हा पूर्णपणे या ठिकाणी पाणीदार करतोय. आज टेंबू असेल, जीए कटापूर असेल, त्या ठिकाणी धोम बलकवडी असेल, वेगवेगळ्या योजना ज्या आपण या ठिकाणी पूर्ण करतोय. आणि हे सगळं करत असताना आता 2 कॅनल जोडण्याचा जो विषय रणजित दादांनी ज्याचा पाठपुरावा केला, देशातला अभिनव प्रयोग आहे. म्हणजे पाणी येऊ शकतं, पण जाणीवपूर्वक आणलं नव्हतं. कोणीतरी त्याच्यामध्ये लक्ष घातलं तर एक इंजिनिअरिंग मार्वल तयार झालं. 2 कॅनल जोडले, आणि मला असं वाटतं ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये पाणी येऊन जाईल. काम जवळपास पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे आज आपण पाहू शकतो. मला सांगा की फलटण बारामती रेल्वे आता एवढी तर आणता आली असती ना. इतके मोठे मोठे नेते आपल्या बाजूला आहेत, राष्ट्रीय नेते आपल्या बाजूला आहेत, येऊ शकली असती. पण त्यांनी काय केलं, मध्यंतरी 2.5 वर्षाचं सरकार आलं. सरकार आल्यानंतर रणजित दादांनी सांगितलं की बघा, आपल्याला ही रेल्वे सुरू करायची आहे, आणि रेल्वे सुरू करण्याकरता नियम आहे की 50% केंद्राचे पैसे, 50% राज्याचे पैसे. केंद्राने पत्र दिलंय, केंद्र हिस्सा द्यायला तयार आहे, राज्याचा हिस्सा द्या. आज आपल्याकडे मत मागायला येणाऱ्या तुतारीवाल्यांना विचारा, मी तुम्हाला राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतो, मिनिट्स मध्ये मेन्शन केलंय, स्वतः पवार साहेबांनी सांगितलं 1 फुटकी कवडी आम्ही देणार नाही राज्याच्या वतीनं. आणि इथेच नाही, बंद करून टाकले, रेल्वेचे सगळे प्रोजेक्ट बंद केले. तुमच्या आशीर्वादानं शिंदे साहेबांच्या नेतृत्वात पुन्हा आपलं सरकार आलं, आणि आम्ही, अरे माझं लक्ष आहे, काय काळजी करू नको, मी वेळेच्या आत संपतील.
आणि पुन्हा आम्ही निर्णय केला. काय निर्णय केला? आम्ही निर्णय केला की अशा सगळ्या प्रोजेक्टला पैसे द्यायचे. आज या ठिकाणी वर्षानुवर्ष, किती 23 वर्ष हा प्रकल्प बंद होता. तो 23 वर्ष बंद असलेला प्रकल्प रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी भूमिपूजन केलं, काम त्याचं सुरू केलं. फलटण बारामती असो, फलटण पंढरपूर रेल्वे असो, पंढरपूर रेल्वेचं काम शक्य नव्हतं. ते माझ्याकडे आले, म्हणाले ते 921 कोटी द्यायचे आहेत, रेशिओ बाहेर चालला होता. मी म्हटलं कसं जमणार आहे, पैसे द्यायला तयार आहोत, रेशिओ बाहेर चाललाय. ते म्हणाले काहीतरी मार्ग काढला पाहिजे, पण हे करायचं म्हणजे करायचं. आणि लावलं डोकं आणि असा मार्ग काढला की या ठिकाणी 921 कोटी रुपये आम्ही मंजूर करून दिले. आणि आज या ठिकाणी फलटण पंढरपूर रेल्वेचं काम देखील लवकरच सुरू होत आहे. पुणे बेंगलोर ग्रीन कॉरिडॉर जवळपास 50,000 कोटीचा प्रकल्प आहे आणि त्याच्या सलग जी MIDC होणार आहे. या ठिकाणी जानकर साहेब, तुमचं जे स्वप्न आहे ना की आमची पोरं बाहेर जाऊ नये, ते स्वप्न ही MIDC पूर्ण करणार आहे. आणि त्याचं कोणाचं श्रेय त्याच करता असेल तर या रणजित सिंग नाईक निंबाळकरांचं श्रेय आहे की त्यांनी या ठिकाणी हे काम करून दाखवलं. बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे. खरं म्हणजे 5 वर्षात त्यांनी केलेल्या कामांची यादी मी जर वाचत राहिलो, माझ्याकडे 7-8 मिनिटच या ठिकाणी आहेत. प्रचार संपवायचा आहे. पण मला या गोष्टीचा अभिमान आहे की ज्या व्यक्तीला फलटणकरांनी, ज्या व्यक्तीला माढाच्या लोकांनी निवडून दिलं, त्या व्यक्तीने एक आपली चांगली वेगळी प्रतिमा तयार केली. मोदीजी देखील म्हणतात, अरे वो तुम्हारा मूछोवाला रंजीत, मूछोवाला मंजित म्हणतात, वो लंबी मूछोवाला रंजीत, वो बहुत अच्छा फॉलोअप करता है. त्यामुळे मी त्यांचं नाव लंबी मूछवाला रणजितच ठेवलं आहे. एक आपली प्रतिमा या 5 वर्षामध्ये त्यांनी तयार केली. आणि बंधू भगिनींनो, माझा तुम्हाला सवाल आहे, आता काही लोक तुतारी घेऊन आपल्याकडे येत आहेत. आता तुतारीची पिपाणी करायची आहे. त्यांना हे विचारायचं आहे, इतके वर्ष सत्ता तुमच्याकडे होती, त्या सत्तेमध्ये तुम्ही नेमकं काय केलं ते तर सांगा ना. 5 वर्षात जर एक रणजित सिंग नाईक निंबाळकर एवढं करू शकतो, तुम्ही काय काय करू शकलात? त्या ठिकाणी कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रोजेक्ट किती वर्ष ऐकतोय आम्ही. मी मुख्यमंत्री झालो, बघितलं, फाईल उघडून बघितली. फाईल उघडून बघितल्यानंतर लक्षात आलं पाणीच नाहीये, प्रोजेक्ट डब्बा बंद आहे. हे महाशय परत मागे लागले, पाणी तर आलंच पाहिजे, कृष्णेचं पाणी भीमेमध्ये आणायचं. मग आम्ही मार्ग काढला आणि त्या ठिकाणी लक्षात आलं, सांगली असेल, कोल्हापूर असेल, दरवर्षी पूर येतो, पुराचं पाणी हे वाहून जातं, दरवर्षी त्या शहरांवर संकट येतं. हे पुराचं पाणी जर आपल्याला दुष्काळी भागात आणता आलं तर कसं होईल? आणि मग आम्ही फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्ट तयार केला. आणि मला सांगताना आनंद वाटतो, 4,000 कोटी रुपयाच्या फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्टला वर्ल्ड बँकेने मान्यता दिली, मोदी सरकारने मान्यता दिली आणि आता तो प्रोजेक्ट पुढे चाललाय. म्हणजे केवळ घोषणांपुरतं नाही, प्रत्येक इलेक्शन मध्ये त्याच घोषणा करायच्या, टाळ्या घ्यायच्या असं नाही. आमचं प्रगती पुस्तक पहा, जे जे सांगितलं ते ते करून दाखवलं. मग रणजित सिंग नाईक निंबाळकर तुमच्याकडे या ठिकाणी मतं मागायला आले. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढीच विनंती करतोय, जसं जानकर साहेबांनी सांगितलं, ही साधी निवडणूक नाही आहे, या देशाची निवडणूक आहे. देशाचा नेता निवडायचा आहे, ज्या नेत्याला देश माहिती आहे, जो देशाला सुरक्षित ठेवू शकतो, जो या देशाला प्रगतीकडे नेऊ शकतो, जो तुमचे स्वप्न पूर्ण करू शकतो, जो तुमच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करू शकतो, असा या देशामध्ये एकच नेता आहे आणि त्या नेत्याचं नाव नरेंद्र मोदी आहे. अरे बंधू भगिनींनो, तुमच्या समोर केवळ 2च पर्याय आहे. एकीकडे नरेंद्र मोदी आहे आणि दुसरीकडे राहुल गांधी आहे. ज्या क्षणी कमळाची बटन तुम्ही दाबता, रणजित सिंग नाईक निंबाळकरला मत मिळतं, पण तुमचे आशीर्वाद हे
हे थेट नरेंद्र मोदींना मिळतात आणि पिपाणीचं तुम्ही त्या ठिकाणी बटन दाबलं तर राहुल गांधीला मत मिळतं. तुम्ही ठरवायचा देश कोणाच्या हाती द्यायचा. ज्या देशामध्ये केवळ या ठिकाणी 10 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना गरिबीच्या बाहेर काढण्याचं काम मोदीजींनी केलं. 3 दलित, गोर, गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, भटके, विमुक्त, मराठा समाज, धनगर समाज सर्वांच्या जीवनामध्ये कल्याणकारी योजना आणण्याचं काम ज्या नरेंद्र मोदींनी केलं त्या नरेंद्र मोदींच्या पाठीशी हा फलटण तालुका उभा करण्याकरता तुमच्याकडे मी आलो आहे. अरे तुमचा आशीर्वाद तुमच्या पोराला द्या, तुमचा आशीर्वाद तुमच्या नेत्याला द्या, तुमचा आशीर्वाद कमळाला द्या, तुमचा आशीर्वाद मोदींना द्या, तुमचा आशीर्वाद भारताला द्या. यावेळेचं मत हे भाजपाला नाही, हे भारताला मत आहे. भारताला मत देण्याकरता रणजित सिंग नाईक निंबाळकरला निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आजच्या या सभेला संबोधित करणाऱ्या सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे आभार व्यक्त करते आणि पुन्हा एकदा सर्वांना भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम. खासदार रणजित नाईक निंबाळकरांचा. मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करते 7 तारखेला कमळ चिन्हाचं बटन दाबून रणजितसिंहजी नाईक निंबाळकर यांना भरघोस मताने विजयी करा. आभार.